नमस्कार. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन प्रचंड मोठ्या देशांची एक इंटरेस्टिंग तुलना करणार आहोत. आपण फोकस करणार आहोत 3 महत्त्वाच्या गोष्टींवर: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. चला तर सुरू करूया हा तुलनात्मक अभ्यास. तर सगळ्यात आधी बघूया पर्यटन म्हणजे काय. एकदम सोपं आहे. आपण आपल्या नेहमीच्या जागेपासून दूर जातो, फिरायला, कामासाठी किंवा अगदी आरामासाठी. यालाच पर्यटन म्हणतात. पण यात एक गंमत आहे, माहितीये का? याला अदृश्य व्यापार असंही म्हणतात. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. का? कारण बघा, जेव्हा एखादा परदेशी पर्यटक आपल्या देशात येतो, तो इथे पैसे खर्च करतो. हॉटेल, जेवण, फिरणं या सगळ्यावर. आपल्याला परकीय चलन मिळतं, पण आपण कोणतीही वस्तू विकलेली नसते. म्हणून हा झाला अदृश्य व्यापार. मग आता प्रश्न येतो की भारत आणि ब्राझील या दोघांमध्ये पर्यटनाच्या बाबतीत कोण पुढे आहे? चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया. हा चार्ट बघा, खूपच इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतोय. सुरुवातीला म्हणजे 1995 आणि 2000 मध्ये ब्राझीलमध्ये जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक येत होते. पण 2010 नंतर बघा, चित्र एकदम पालटलं. भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली की 2015 पर्यंत आपण ब्राझीलच्या खूप पुढे निघून गेलो. पण मग प्रश्न पडतो की असं अचानक काय झालं? 2010 नंतर भारतात पर्यटकांची संख्या इतकी का वाढली असेल? बरं का, याची अनेक कारणं असू शकतात. जसं की आपल्याकडची वाहतूक व्यवस्था सुधारली, इंटरनेटमुळे भारताची माहिती जगभर पोचली आणि एकूणच जगाशी आपला संपर्क वाढला. आता जरा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो ते पाहूया. इथे एक विरोधाभास आहे जो खूप महत्त्वाचा आहे. बघा, ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचा वाटा भारतापेक्षा जास्त आहे, पण भारतात पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या ब्राझीलपेक्षा खूप खूप जास्त आहे. यावरून आपल्या देशाची लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा आवाका लक्षात येतो. तर मग लोक ब्राझीलला का जातात? उत्तर सोपं आहे. तिथला निसर्ग, पांढऱ्या शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे, अमेझॉनचं घनदाट जंगल, तिथले प्राणी पक्षी. निसर्गप्रेमींसाठी तर ती जणू एक पर्वणीच आहे. आणि हो, ब्राझिलिया, रियो दे जानेरोसारखी एकदम मॉडर्न शहरंसुद्धा आहेतच. आणि भारताचं आकर्षण पूर्णपणे वेगळं आहे. आपली ओळख आहे ती आपला हजारो वर्षांचा इतिहास आणि आपली संस्कृती. इथे ऐतिहासिक किल्ले आहेत, मंदिरं आहेत, ताजमहालसारखी आश्चर्य आहेत. आणि आता तर एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. लोक मेडिकल ट्रीटमेंटसाठी, बिझनेस कॉन्फरन्ससाठी सुद्धा भारतात येत आहेत. आता पर्यटन झालं, पण पर्यटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय लागतं? तर चांगली वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्था म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्याच असतात. चला तर मग पाहूया भारत आणि ब्राझीलमध्ये या रक्तवाहिन्या कशा पसरलेल्या आहेत. इथे आपल्याला एक मोठा फरक दिसतो. ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त भर आहे तो रस्त्यांवर, म्हणजे रोड ट्रान्सपोर्टवर. याउलट भारतात रस्ते तर महत्त्वाचे आहेतच, पण त्यासोबतच रेल्वेचं जाळंही प्रचंड मोठं आणि महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी रेल्वे म्हणजे तर देशाची जीवनवाहिनीच आहे, नाही का? पण हा फरक का आहे याचं उत्तर दडलंय भूगोलामध्ये. ब्राझीलचा खूप मोठा भाग ॲमेझॉनच्या जंगलांनी व्यापला आहे. आता अशा घनदाट जंगलातून आणि दलदलीच्या प्रदेशातून रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवणं हे जवळपास अशक्यच आहे. म्हणजे एक प्रकारे निसर्गच तिथे विकासाच्या आड येतोय. पण मग ब्राझीलने यावर काय उपाय शोधला? जिथे रस्ते पोचू शकत नाहीत तेथे नद्या मार्ग दाखवतात. ॲमेझॉन नदी ही ब्राझीलसाठी एक प्रकारे नैसर्गिक हायवे आहे. विचार करा, तब्बल 3700 किलोमीटर लांबीचा जलमार्ग जो व्यापारासाठी वापरला जातो. याच्या अगदी उलट परिस्थिती भारतात आहे. भारताचा बराचसा भाग मैदानी आहे, त्यामुळे इथे रस्ते बनवणं खूप सोपं आहे. आणि म्हणूनच आज आपल्या देशातली जवळपास 85% प्रवासी वाहतूक ही रस्त्यांवरूनच होते. आता आपल्याकडे अंतर्गत जलमार्ग तितकेसे विकसित नाहीत, पण आपला आंतरराष्ट्रीय व्यापार 95% समुद्राच्या मार्गाने होतो. म्हणजे आपल्यासाठी सागरी मार्ग हे व्यापाराचा कणा आहेत, हे विसरून चालणार नाही.
चला आता आपल्या तुलनेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन. बघूया हे दोन विशाल देश टेक्नॉलॉजीच्या मदतीने एकमेकांशी आणि जगाशी कसे जोडले गेले आहेत. ब्राझील पूर्व पश्चिम इतका पसरलेला देश आहे की तिथे एक नाही, दोन नाही तर तब्बल 4 वेगवेगळे टाइम झोन्स आहेत. कल्पना करा, देशाच्या एका कोपऱ्यात जेव्हा सकाळचे 6 वाजले असतील तेव्हा दुसऱ्या कोपऱ्यात अजून पहाटेचे 3च वाजलेले असू शकतात. किती वेगळे आहे. आणि भारत? आपल्याकडे मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. आपला देशही प्रचंड मोठा आहे, पण तरीही आपण संपूर्ण देशासाठी एकच प्रमाण वेळ वापरतो. यामुळे देशभरात व्यवहार करणं, समन्वय साधणं खूप सोपं जातं. ब्राझीलमध्ये कम्युनिकेशनच्या विकासातही एक असमानता दिसते. म्हणजे दक्षिण मध्य भागात जिथे मोठी शहर आहेत तिथे टेलिफोन, इंटरनेट सगळं उत्तम आहे, पण उत्तरेकडे ॲमेझॉनच्या दुर्गम भागात आजही लोकांना नेटवर्क मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. पुन्हा एकदा भूगोल आडवा येतो. या बाबतीत मात्र भारताने जबरदस्त प्रगती केली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल क्रांतीमुळे आज आपल्या देशातल्या खेडोपाडी इंटरनेट पोचलं आहे. आणि याचं खूप मोठं श्रेय जातं ते आपल्या इस्रोला. इस्रोने सोडलेल्या उपग्रहांमुळेच आज देशाचा कानाकोपरा जोडला गेला आहे. तर मग या सगळ्या तुलनेतून आपण काय शिकलो? पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन या 3 गोष्टी आपल्याला भारत आणि ब्राझीलच्या विकासाबद्दल नेमकं काय सांगतात? सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन हे फक्त 3 वेगवेगळे उद्योग नाहीत, तर ते कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंडिकेटर्स म्हणजे निर्देशांक आहेत. ज्या देशात या 3ही गोष्टी मजबूत असतात तो देश विकासाच्या मार्गावर वेगाने धावतो आणि तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. आणि भारत आणि ब्राझीलच्या या प्रवासातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की देशाचा विकास हा फक्त तिथल्या लोकांवर किंवा धोरणांवर अवलंबून नसतो. तिथला भूगोल म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती देशाच्या विकासाची दिशा ठरवते. कुठे जंगलं आहेत, कुठे मैदानं आहेत, यावरच त्या देशाचं भविष्य घडत असतं. आणि हाच मुद्दा आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतो. आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये इतके पुढे गेलो आहोत, तरीही डोंगर, नद्या, समुद्र आणि जंगलं यांसारख्या नैसर्गिक गोष्टी एखाद्या देशाच्या विकासावर किती आणि कसा परिणाम करत असतील यावर विचार करायला हरकत नाही.